नमस्कार, मी डॉक्टर SR कट्टीमनी, सहाय्यक प्राध्यापक इतिहास विभाग, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर। प्राचीन काळापासून भारतावर ग्रीक आणि रोमनांची आक्रमणे झाली, पर्शियनांचीही आक्रमणे झाली। त्याचबरोबर मध्ययुगामध्ये इस्लामी आक्रमणे झाली। भारतामध्ये 1206 ते 1526 अशी सल्तनतशाहीने व 1526 ते 1707 असं मोगल शहाने भारतावर अधिसत्ता गाजवली। 1707 नंतर उत्तर मोगल सम्राट दुर्बल बनल्या कारणाने केंद्रीय सत्ता ही दुर्बल बनली व त्यामुळे स्थानिक प्रादेशिक राज्ये निर्माण झाली। अनेक संस्थाने निर्माण झाली। या संस्थानिकांमध्ये सततचे संघर्ष होत होते, त्यामुळे राजकीय परिस्थिती अराजकतेची निर्माण झालेली आपल्याला दिसून येते, ज्याचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी स्वतःचे साम्राज्य भारतभर पसरवले। ग्रीक, रोमन, पर्शियन, इस्लामी आक्रमणांमुळे किंवा ब्रिटिशांच्या या अधिसत्तेमुळे भारताच्या समाज रचनेत थोडेफार बदल झाले, परंतु त्याचा जो मूळ ढाचा होता, स्ट्रक्चर होतं, ते मात्र कुणीही बदलू शकले नाहीत। तर आज आपण 19व्या शतकामध्ये महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती काय होती याबद्दलचे विवेचन अभ्यासणार आहोत। तर चला मग अभ्यासूया। 19व्या शतकातील महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती। संपूर्ण भारताच्या इतिहासात 19वे शतक हे महत्त्वाचे व वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते, कारण 1818 मध्ये मराठी सत्तेचा ऱ्हास झाला आणि महाराष्ट्रात इंग्रजांची सत्ता स्थिर झाली। परंतु महाराष्ट्रात कितीही राजकीय स्थित्यंतरे झाली तरी देखील महाराष्ट्रातील समाज जीवनात जास्तीचे बदल झालेले दिसून येत नाहीत। म्हणूनच 19व्या शतकाच्या प्रारंभीची सामाजिक परिस्थिती अभ्यासणे महत्त्वाचे आहे। इंग्रजांच्या आगमनामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात रूढी परंपरा व अंधश्रद्धांना आवाहन मिळाले। 19व्या शतकात महाराष्ट्रात वैज्ञानिक दृष्टिकोन व बुद्धी प्रामाण्यवादाचा अभाव होता। समाज जीवनावर चालीरीती, रूढी परंपरा, ग्रंथ प्रामाण्यवाद, वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था, धार्मिक विचार व आचारांचा प्रभाव पडलेला होता। 19व्या शतकातील महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीचे विवेचन आपल्याला पुढील प्रमाणे करता येईल। पहिला मुद्दा आहे गावची सामाजिक रचना म्हणजेच गावगाडा। भारत हा शेतीप्रधान व खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो। प्राचीन काळापासून पेशवे काळापर्यंत त्यात फारसा बदल झाला नव्हता। खेडी ही स्वयंपूर्ण होती। गावांची समाज रचना ही जाती व्यवस्थेवर पद्धतशीर निर्माण केली गेलेली समाज व्यवस्था होती। गावांच्या या समाज रचनेस गावगाडा असे म्हणतात। गावातील विविध जाती जमातींची वसती स्थाने योजनाबद्ध पद्धतीने वसवलेली होती। गावातील शेतजमीन हेच उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन होते, त्यामुळे शेतकरी हेच गावचे प्रमुख रहिवासी होते। या गावगाड्यातील महत्त्वाचे घटक म्हणजे बलुतेदार होत। प्राचीन काळापासून पेशवे काळापर्यंत व त्यानंतरची ही गावची समाज रचना ही अशीच असल्याचे आपल्याला दिसून येते। प्राचीन व मध्ययुगीन काळापासून भारतीय समाज रचना ही जातीय पद्धतीवर आधारलेली होती। 19व्या शतकात सुद्धा ती तशीच अस्तित्वात होती। पेशवे काळात मराठा मुलकात सुद्धा या जातीय समाज रचनेची पाळेमुळे घट्ट पाय रोवून उभे होती। या काळात वैज्ञानिक दृष्टिकोन व बुद्धी प्रामाण्यवादापेक्षा समाज जीवनातील चालीरीती, रूढी परंपरा व ग्रंथ प्रामाण्यवादाला फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले। भारत हा एक शेतीप्रधान व खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो। प्राचीन काळापासून पेशवे काळापर्यंत यात फारसा बदल झाला नव्हता। खेडी ही स्वयंपूर्ण होती। गावची समाज रचना जाती व्यवस्थेवर पद्धतशीर निर्माण केली गेलेली समाज व्यवस्था होती। गावांच्या या समाज रचनेस गावगाडा असे संबोधले जाईल। गावातील विविध जाती जमातींची वसती स्थाने योजनाबद्ध पद्धतीने वसवलेली होती। गावातील शेतजमीन हेच उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन होते, त्यामुळे शेतकरी हेच गावचे प्रमुख रहिवासी होते। या गावगाड्यातील महत्त्वाचे घटक म्हणजे बलुतेदार होत। या काळातील ही समाज रचना मानवाच्या मनात घट्ट करून बसली होती। प्राचीन काळापासून पेशवे काळापर्यंत व त्यानंतर ही गावची समाज रचना ही अशीच चालत आल्याचे आपल्याला दिसून येते। कुटुंब संस्था। 19व्या शतकात कुटुंब संस्था हा सामाजिक जीवनाचा एक मुख्य आधार होता। या काळात एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती। रक्तसंबंध व नातेसंबंधाने एकत्रित आलेल्या सभासदांचा या कुटुंबात समावेश होता। कुटुंब प्रमुखाला विशेष मान दिला जाई। कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींना आदराचे व मानाचे स्थान दिले जात असे। एका कुटुंबात आई वडील, भावंडे, त्यांच्या बायका, सर्वांची मुलं मुली, चुलते, भाऊजाई, जावा अशा प्रकारे रक्ताच्या नात्यातील 25-30 नातलग एकत्र राहत असत। ही एकत्र कुटुंब पद्धती पितृसत्ताक होती। कुटुंबावर पित्याचा अधिकार चाले, त्याचा सर्वांकडून मान ठेवला जाई। पित्यानंतर त्याच्या ज्येष्ठ मुलाकडे कुटुंबाचे पालकत्व येईल। एकत्र कुटुंब पद्धतीचा सर्वांना अभिमान वाटे। नात्याने व वयाने ज्येष्ठ असणाऱ्यांचा धाक लहानांच्यावर असे। जाती व्यवस्था। प्राचीन काळापासून हिंदू समाजात जाती व्यवस्था अस्तित्वात असल्याचे आपल्याला दिसून येते। समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण होते। वैदिक काळात वर्णावर आधारित समाज रचना अस्तित्वात होती। ही वर्ण व्यवस्था रोटीबेटी व्यवहाराच्या आड येत नसे, म्हणजे त्या काळात जाती व्यवस्था तीव्र स्वरूपाची नव्हती, परंतु ब्राह्मण काळामध्ये धार्मिक क्षेत्रात यज्ञाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले।
यज्ञविधी करणाऱ्या ब्राह्मणांना समाजात महत्त्वाचे स्थान मिळाले, इतर वर्णांना दुय्यम स्थान होते. पुढील काळात वर्ण व्यवस्थेचे रूपांतर जाती व्यवस्थेत झाले. वर्ण हा कर्मानुसार न ठरवता जन्मानुसार ठरू लागला. 19व्या शतकात जाती व्यवस्था कडक स्वरूपाची होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या प्रमुख वर्णांमध्ये अनेक पोट जाती निर्माण झाल्या होत्या. ब्राह्मण स्वतःला उच्च वर्णीय समजत व इतरांना कनिष्ठ. पेशवे स्वतः ब्राह्मण असल्याने समाजात जाती व्यवस्था अत्यंत कडक स्वरूपाची असल्याचे दिसून येते. तसेच 18 अलुतेदार व 12 बलुतेदार यांच्यामध्ये समाज विभागला होता. त्याशिवाय शूद्र वर्ग देखील पोट जातीत विभागला गेला होता. यावरूनच त्यांचा व्यवसाय देखील ठरला जात असे. कोणालाही जातीचा व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय करता येत नसे. जातीबाह्य विवाह हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा समजला जाईल. अस्पृश्यता. हिंदू धर्मातील वर्ण व्यवस्थेची परिणती ही जाती व्यवस्थेत झाली होती. अलुतेदारी पद्धतीने जातीयतेचे व अस्पृश्यतेचे पोषण करून त्यांना स्थिरता प्राप्त झाली होती. प्राचीन काळातील धर्मशास्त्रांचा, स्मृती, पुराणे यांचा प्रभाव तत्कालीन समाज रचनेवर झाला होता. या धर्मग्रंथांनी समाजात शूद्र, अतिशूद्र, चांडाळ, दास या जातींना जन्म दिला होता. यांनाच अस्पृश्य म्हणून गाव कुसाबाहेर कायमची वस्ती करून दिली जाई. त्यांना वरिष्ठ वर्गाची कामे करण्यास सांगितले जाई. अशी पद्धतच रूढ झाली होती. अशा अस्पृश्य जातीतील लोकांना पेशवाई काळात पुण्यामध्ये फिरताना गळ्यात मडके, पाठीला झाडू बांधून फिरावे लागत असे. त्यांना पाणवठे, मसनवठे वेगळी असत. जर नियमांचा उल्लंघन केला तर त्याला कठोरातली कठोर शिक्षा दिली जात असे. थोडक्यात 19व्या शतकात अस्पृश्यांची स्थिती अत्यंत दयनीय होती. जाती संस्थेतूनच अस्पृश्यतेचा उदय झाला. समाजामध्ये अस्पृश्य व स्पृश्य या दोन वर्गांचा उदय झाला. समाजात ब्राह्मण वर्गाला महत्त्वाचे स्थान होते. त्यांना विशेष अधिकार होते. प्रशासनामध्ये अधिकाऱ्यांच्या जागा त्यांच्यासाठी होत्या. त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. या उलट अस्पृश्य जातींवर अनेक बंधने होती. त्या लोकांना गावच्या बाहेर राहावे लागत असे. त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. सार्वजनिक ठिकाणी वावरणे त्यांना अशक्य होते. अशा प्रकारे अस्पृश्य लोकांना कोणतेच अधिकार व हक्क नसल्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत दयनीय अशी झाली होती. गुलामगिरी. भारतीय गुलामगिरी ही पाश्चात्य जगातील गुलामगिरी सारखी क्रूर स्वरूपाची नव्हती. येथील सर्वसामान्य गुलामास स्वतंत्र होता येत होते. गुलामांना चांगल्या प्रकारची वागणूक दिली जाई. गुलाम स्त्री पुरुषांचे विवाहही होत असे. मुस्लिम काळात भारतात गुलामगिरी मोठ्या प्रमाणात होती. त्या काळी युद्ध कैद्यांना गुलाम बनवले जाई. 19व्या शतकामध्ये पेशवे काळामध्ये समाजामध्ये गुलामगिरी ही दास-दासींच्या स्वरूपात अस्तित्वात होती. पेशवे, सरदार, जहागीरदार, श्रीमंत व सुखवस्तू लोकांच्या पदरी दास-दासी असत. दासांना पोरगे म्हटले जाई तर दासींना कुणबिणी असे म्हटले जाई. त्यांना सर्व प्रकारची घरगुती व सेवेची कामे करावी लागत. बहुतेक सर्वच जातीतील कुणबिणी असत. गुलामांना मिळणारी वागणूक व त्यांचे जीवन हे त्या मालकांच्या मर्जीवर अवलंबून असे. गुलामांना काही वेळा गुलाम नसलेल्या माणसांपेक्षाही चांगल्या प्रकारची वागणूक मिळत असे. सणासुदीला व लग्न प्रसंगी मालक गुलामांना रोख बक्षिसे व भेटी दाखल वस्तू देखील देत असत. गुलामांना वेळ प्रसंगी तारण देखील ठेवले जाई. गुलाम दास-दासींना मोबदला देऊन, पर्यायी व्यक्ती देऊन स्वतःची मुक्तता करून घेता येत असे. दीर्घकाळ प्रामाणिक सेवा केल्यानंतर मालक गुलामांची मुक्तता देखील करत असत. तसेच दास-दासी म्हातारे झाल्यामुळे देखील मालक त्यांची दास्यातून मुक्तता करत असे. वेठबिगारी. पेशवे काळात 7 प्रकारची वेठबिगारी होती. सरकारी बांधकामासाठी, किल्ले बांधणी व दुरुस्तीसाठी, धरणे, तलाव यांच्या बांधकामासाठी, सरकारी गवत व कुरणे कापण्यासाठी, घरे बांधण्यासाठी, देशमुख व वतनदारांचे वाडे बांधण्यासाठी व सरकारी कामकाजांसाठी वेठबिगारीची पद्धत अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते. पेशवे काळात अस्पृश्यांना वेठबिगारीची कामे दिली जात असते. वेठबिगारीचा कार्यकाळ प्रत्येक प्रांतामध्ये, परगण्यामध्ये भिन्न भिन्न स्वरूपाचा असल्याचे दिसून येते. वेठबिगारीचा कार्यकाळ केव्हा आठवड्याचा, किंवा दर 2 महिन्याचा किंवा 6 महिन्याचा असायचा. गावगाड्यात व वतनदारांकडे परंपरागत पद्धतीने अतिशूद्रांना वेठबिगार म्हणून राबवले जात असे. त्यांना अर्धपोटी, उपाशीपोटी राबवले जाई. उदाहरणार्थ राबता, तराळ, जागल्या इत्यादी वेठबिगारांकडून सरकार सुद्धा कामे करून घेत असे. त्यात सरकारी बांधकाम, रस्ते दुरुस्ती, सरकारी गवत व कुरणे कापणे, सरकारी क्षेत्रातील लाकडे तोडणे इत्यादी प्रकारची कामे वेठबिगारांच्याकडून करून घेतली जात असे. स्त्रीजीवन. पेशवे काळातील समाज रचना ही पुरुष प्रधान होती. मालमत्ता धारण करण्याचा अधिकार फक्त पुरुषालाच होता. कुटुंब संस्था सुद्धा पितृसत्ताकच होती. पण या काळात स्त्रियांची स्थिती मात्र अत्यंत वाईट, दुःखी व करुणाजनक होती. स्त्री जीवन हे धर्मशास्त्रे, रूढी परंपरा, चालीरीती यांच्या बंधनात संपूर्णपणे अडकलेले होते, बंदिस्त बनले होते. चूल आणि मूल हीच स्त्रीची मूलभूत कर्तव्य ठरवली गेली होती. स्त्रीला आचार विचाराचे स्वातंत्र्य नव्हते. शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. स्त्रियांविषयीच्या या काळातील वाईट चालीरीती, रूढी परंपरांचा आढावा पुढील प्रमाणे सांगता येईल. यामध्ये बालविवाह. मनुस्मृतीत सांगितल्याप्रमाणे अतिशय लहान वयात मुलीचा विवाह होत असे. समाजात विषम विवाहाची पद्धत रूढ होती. या पद्धतीत काही कुटुंब प्रमुख 8 वर्षाच्या मुलीचे 60 वर्षाच्या म्हाताऱ्याशी लग्न लावून देत असत. बालविवाहामुळे अनेक मुली लवकर विधवा होत असत. या विधवा स्त्रियांची स्थिती फारच दयनीय अशी होती.
खुद्द पेशव्यांनी धर्मशास्त्रांचे पालन करून आपल्या कुटुंबातील मुलामुलींची लग्ने बालपणातच केल्याचे दिसते. उदाहरणार्थ नानासाहेब पेशव्यांचे लग्न 9व्या-10व्या वर्षी झाले तेव्हा पत्नी गोपिकाबाईंचे वय 4-5 वर्षाचे होते. साथीच्या रोगाने किंवा लढाईत मृत्यू पावलेल्या पुरुषांच्या पत्नीस अकाली वैधव्य येई व आपले सर्व आयुष्य विधवा अवस्थेत दुःखात घालवावे लागत असे. तिला दुसरा विवाह करता येत नसे. त्यामुळे या स्त्रियांचे जीवन हे खूप दुःखी होते. यामुळे बालविधवांचे प्रमाण वाढले होते. विधवा विवाहास बंदी. बालविवाहामुळे मुलीचे विवाह लवकर होत असे, परंतु त्याकाळी साथीचे रोग, लष्करी मोहीम, नैसर्गिक आपत्ती इत्यादीमुळे पुरुषांचे निधन लवकर होत असे. त्यामुळे एखादी बालवधू विधवा झाल्यास तिचा पुनर्विवाह होत नसे. स्मृतिकाराने शास्त्र सांगून विधवांच्या पुनर्विवाहास परवानगी नाकारली होती. त्यामुळे बालविधवांना आपले संपूर्ण आयुष्य दुःखी, कष्टी, अपमानित व खडतर पद्धतीने जीवन जगावे लागत असे. शूद्र व अतिशूद्र समाजात विधवांच्या विवाहाला परवानगी होती, पण बहुसंख्य समाज उच्च वर्णीयांचे अनुकरण करत असे. सती पद्धती. सती जाण्याची पद्धती म्हणजे हिंदू समाजातील स्त्री जातीच्या जीवनाला मिळालेला मोठा शाप होता. धर्मशास्त्रांचे नियम व आज्ञेप्रमाणे चालणाऱ्या पेशवे काळात या सती पद्धतीला प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. पेशवे काळात सतीच्या प्रथेस मोठे प्रोत्साहन मिळालेले दिसून येते. 10-12 वर्षाच्या मुलींना सुद्धा सती जावे लागत असे. काही वेळा स्त्रीस सती जाण्यास तिच्यावर जबरदस्ती केली जात असे. सती जाणाऱ्या स्त्रियांची स्थिती अत्यंत करुणा व केविलवाणी होत असे. मराठा काळात सातारचे छत्रपती शाहू यांची पत्नी सकवारबाई व थोरले माधवराव यांची पत्नी रमाबाई इत्यादी सती गेल्याची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. पुढे 4 डिसेंबर 1829 रोजी राजाराम मोहन रॉय यांच्या पुढाकाराने लॉर्ड विल्यम बेंटिंकने सतीबंदीचा कायदा पारित केला. केशवपन. समाजात विधवा स्त्रियांचे केशवपन मुंडन करण्याची प्रथा होती. पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीचे मुंडन केले जाई. केशवपन केल्याने स्त्री विद्रूप दिसावी हा त्यांचा हेतू असे. विधवेचे केशवपन न करणाऱ्या घरांवर बहिष्कार टाकला जाई. महात्मा फुले यांनी या केशवपनाच्या प्रथेविरुद्ध न्हावी समाजांचा संप घडवून आणलेला होता. जरट कुमारिका विवाह. समाजात विषम विवाह पद्धत अस्तित्वात होती. पैशाच्या जोरावर 70-75 वर्षाचे वृद्ध 10-12 वर्षाच्या मुलीसोबत विवाह करत असत. पेशवाईत असे विवाह मोठ्या प्रमाणावर होत असत. नाना फडणवीस हे 67व्या वर्षी निधन पावले तेव्हा त्यांच्या 9व्या पत्नीचे वय हे 10 वर्षे होते. तसेच नानासाहेब पेशवे यांनी 40व्या वर्षी 9 वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला होता. जरट कुमारिका विवाहाच्या विरोधात लोकहितवादी महात्मा फुले, आगरकर यांनी आवाज उठवला. शिक्षणाचा अभाव. 19व्या शतकातील महाराष्ट्रातील बहुसंख्य जनता ही निरक्षर होती. या लोकांना नवे विचार, ज्ञान, शिक्षण द्यावे असे एल्फिन्स्टनला वाटत होते. शिक्षण हे समाज सुधारण्याचे शस्त्र आहे. महाराष्ट्रातील जनतेला शासन संस्थेची माहिती व्हावी, सामाजिक जबाबदारी त्यांना कळावी म्हणून पाश्चिमात्य शिक्षण पद्धती महाराष्ट्रात सुरू करण्याचे एल्फिन्स्टनने ठरवले. ब्रिटिशांना राज्यकारभारात भारतीय लोकांची मदत हवी होती. इंग्रज न्यायाधीशांना संस्कृत, अरबी, फारसी भाषेचे ज्ञान असलेल्यांची आवश्यकता भासू लागली. राजकीय क्षेत्रातही स्थानिक सत्ताधीशांशी पत्रव्यवहार करताना, संपर्क ठेवताना त्यांची गरज वाटत होती. इंग्लंडमधून शिकलेले लोक भारतात आणणे कंपनीला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. वरील सर्व कारणांमुळे एल्फिन्स्टनने भारतीय लोकांना कारकुनी शिक्षण देण्यास प्रारंभ केला. 1813च्या सनदी कायद्याने भारतीय लोकांना शिक्षण देण्यासाठी 1 लाख रुपयाची तरतूदही करण्यात आली होती. तसेच कंपनीने शाळा सुरू करण्यासाठी मुंबईमध्ये दी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. एल्फिन्स्टन हा स्वतः या संस्थेचा अध्यक्ष होता. मुंबई येथे एल्फिन्स्टन हायस्कूलची स्थापना त्यांनी केली. 1821 मध्ये पुण्यात संस्कृत कॉलेजची स्थापना केली गेली. अशा प्रकारे एल्फिन्स्टनने महाराष्ट्रात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात महत्वाची कामगिरी बजावली. 19व्या शतकात फक्त राज्यघराण्यातील स्त्रियांनी पारंपरिक पद्धतीचे धार्मिक शिक्षण या काळात घेतले होते. 19व्या शतकात महाराष्ट्रात इंग्रजांच्या मदतीने समाज सुधारणांना सुरुवात झाली. त्यामुळे इंग्रजांचे अनुकरण करण्यास भारतीयांनीही सुरुवात केली. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी चालवलेल्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक सुधारणांमध्ये भारतातील समाज सुधारकांनी सुद्धा सहभाग घेण्यास सुरुवात केली. थोडक्यात महाराष्ट्रातील राजकीय सत्तेचा बदल झाला तो संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासावर दूरगामी परिणाम करणारा ठरला असा म्हणावा लागेल. यातूनच महाराष्ट्रामध्ये आधुनिक युगाची सुरुवात झाली.